फार फार वर्षापूर्वी एक गोष्ट ऐकू यायची. बाकीच्या टीम्स IPL खेळतात त्या चेन्नईशी फायनल खेळण्यासाठी, पण त्या गोष्टी आता फक्त फॉरवर्ड सारख्या फिरतात. खरी स्थिती, चेन्नई सुपर किंग यावर्षी प्लेऑफच्या आधीच आउट ऑफ कव्हर झाली. धोनीच्या टीमचा यंदा डाव हातातून निसटला आणि ती प्लेऑफच्या रेसमधून सगळ्यात आधी बाहेर फेकण्यात गेली. कधी ऋतुराजचं नेतृत्व तर कधी थेट थालाचा झेंडा, पण यश हा शब्द ड्रेसिंग रूमच्या बाहेरच थांबला. सगळं चुकलं त्या ऑप्शनपासूनच. मुंबई इंडियन्स, राजस्थान, SRH सगळ्यांनी आपले यंगस्टर रडारवर पकडले, स्काउट केले आणि फोडून काढले. वैभव सूर्यवंशी, विघ्नेश पुथूर, अनिकेत वर्मा हे सगळे आताचे टीमचे हिरो. पण चेन्नई अजूनही मोठ्या नावावरती बोली लावत राहिली. 55 कोटी हातात असताना खतरनाक फास्ट बॉलर सोडून खलील अहमदवरती थांबली. कॉन्वेअरची परत घेतले, पण भारतीय यंगस्टरची दारं मात्र बंद झाली. राहुल त्रिपाठी बेंचवर तर रशीद मात्रे जबाबदारीखाली कोसळले. कोच स्टीफन फ्लेमिंगनी मान्य केलं की ऑक्शन फसलं. आताच्या IPL मध्ये 200 रन म्हणजे वॉर्मअप होय. SRH, पंजाब, मुंबई सगळे पॉवर प्लेमध्ये 6 ओव्हरमध्येच गॅसवर. पण चेन्नई पॉवर प्लेमध्ये रन रेट 7.9 म्हणजे 10वा, मिडल ओव्हर्स 7.4 म्हणजे 10वा, डेट ओव्हर्स 10.1 तरीही 10वा, स्कोअरचं वरेज 162 म्हणजे सगळ्यात कमी, KKRचं 180 म्हणजे चेन्नईच्या पुढे 18 धावांचं मरणीचं अंतर होय. चेपॉक म्हणजे चेन्नईचा गड, पण यंदा चेपॉकवर चेन्नईची अवस्था होती घरी आलेला पाहुणा हाणतोय घरच्यांना अशी. 6 मॅचेस पण जिंकल्या फक्त 1. स्पिन पिच असूनही अश्विन, जडेजा विकेट्स उचलू शकले नाही. नूर अहमद चमकला, पण दुसऱ्या बाजूला साथ मिळाली नाही. बॅटिंग, चेपॉकवर 103 रनची टोटल, 50 रन्सनी पराभव. घरी खेळून हरल्यावर जास्त त्रास होतो याची परफेक्ट केस स्टडी होईल. धोनी म्हणजे CSK हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय, पण यंदा तेच समीकरण चुकलं. वय, इंजुरी, बॅटिंगमध्ये अपयश आणि तरी सगळा भार धोनीवर. ऋतुराज दुखापतीला गेला आणि सबकुच पुन्हा धोनीवरती आलं. पण यावेळी डिफेन्सिव्ह धोनी चालला नाही. मॅच डीप नेऊन जिंकण्याचं गणित गणलं. कधी धोनी तर कधी ऋतुराज, पण दोघांचाही योग्य रिप्लेसमेंट शोधण्याचा प्रयत्न केला गेलाच नाही. एक वाईट सीझन म्हणजे टीम वाईट आहे असं होत नाही. नूर अहमद, आयुष रशीद यांसारख्या यंगस्टरकडे भविष्य आहे, पण त्यांना खेळायची स्टाईल, संधी, पाठिंबा याची तिकीटे मिळायला हवी. CSK म्हणजे कमबॅकची शाळा होय, पण यंदा ती क्लासला लेट आली आणि परीक्षेत नापास झाली. थाला फॉर रिझन हे पुन्हा ऐकायचं असेल तर पुढच्या वर्षी धोनीनं पुनरागमन करायला हवं. यावर्षी सीझन संपला, पण पुढचं धोनी काळ असू शकतं. थांबा, बघा आणि म्हणा पुन्हा येतोय थाला. मित्रो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व असंच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.